वाहतूक कोंडीमुळे पुण्यातील कलाकार कट्टा वादात सापडला। योग्य तो मार्ग निश्चितपणे काढू अशी प्रतिक्रिया या सगळ्या संदर्भात भाजप गटनेते गणेश बिडकर यांनी दिलेली आहे। पुणे इथे फर्ग्युसन कॉलेज रोडवरील कलाकार कट्टा हा सध्या वाहतुकीच्या अडथळ्यामुळे आणि अतिक्रमणामुळे वादाच्या भोवऱ्यात आहे। डेक्कन जिमखाना भागातील गुडलक कॅफेजवळ असलेल्या या कट्ट्यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होत असल्याच्या तक्रारी स्थानिकांनी केलेल्या आहेत। या सगळ्या संदर्भात आपण आणखी तपशील जाणून घेऊयात। प्रतिनिधी रोहन कदम आपल्याशी जोडले गेलेत त्यांच्याकडून। रोहन, आता ही जी मागणी केली जाते नवीन जे नगरसेवक आहेत ते एकीकडे म्हणतात की हा कलाकार कट्टा दुसरीकडे हलवला जावा, त्याचं स्थलांतरण व्हावं, पण स्थानिक पुणेकरांमध्ये या संदर्भात नेमक्या काय चर्चा आहेत? वाहतूक कोंडीचा प्रश्न जो मांडला जातोय त्यात तथ्य आहे का आणि कलाकारांनी सुद्धा याबाबत नेमक्या काही प्रतिक्रिया दिल्यात का? तसं पाहायला गेलं तर केवळ कलाकार कट्ट्याच्या आजूबाजूलाच वाहतूक कोंडी होती असं नाही। शहरामध्ये अनेक ठिकाणी वाहतूक कोंडी आहे आणि या वाहतूक कोंडीचे अनेक रेकॉर्ड या पुणे शहराने ब्रेक देखील केलेले आहेत। त्यामुळे केवळ कलाकार कट्ट्यामुळे एफसी रोडवरती वाहतूक कोंडी होते का तर नाही, परंतु कलाकार कट्ट्याच्या बाजूला म्हणजे उजव्या बाजूला आणि डाव्या बाजूला दोन रस्ते आहेत। उजव्या बाजूचा रस्ता म्हणजे गुडलक कॅफे जवळचा रस्ता हा एका सोसायटीमध्ये किंवा स्थानिक रहिवासी जिथे राहतात त्या बाजूला तो रस्ता जातो आणि जो दुसरा डाव्या बाजूचा रस्ता आहे तो मुख्यतः भांडारकर रोडकडे जातो। अगदी गुडलक चौकाकडून भांडारकर रोडला टर्न घेण्याची जागा आहे ती अपुरी आहे आणि याचं कारण म्हणजे फुटपाथ मोठा झालेला आहे आणि हेच कारण त्यांच्याकडून सांगितलं जातंय। सायंकाळच्या सुमारास वाहतूक कोंडी असते आणि ही वाहतूक कोंडी झाल्यामुळे तिथे मोठ्या प्रमाणामध्ये मनस्ताप जो आहे तो लोकांना होतो, कारण का PMPLची बस जी आहे ती त्या ह्याच्यामुळे फुटपाथमुळे व्यवस्थित टर्न घेत नाहीये, व्यवस्थित तिथं लेफ्ट साईडला त्यांना जाता येत नाही, त्यामुळे अनेक वेळ वाहतूक कोंडी जी आहे ती होते अशा प्रकारचं त्यांचं म्हणणं आहे। त्यामुळे हा कलाकार कट्टा काढावा अशी मागणी सुनील पांडे हे जे की भाजपचे नवनिर्वाचित नगरसेवक आहेत आणि गेल्या अनेक वर्षांपासूनचे भाजपचे कार्यकर्ते, अगदी 30-32 वर्षापासूनचे ते भाजपचे कार्यकर्ते आहेत, त्यांच्याकडून ही मागणी केली गेलेली आहे। स्वतः महापालिकेचे आयुक्त देखील काल त्या ठिकाणी गेले होते, त्यांनी देखील या सगळ्याची पाहणी केलेली होती। परंतु दुसऱ्या बाजूला पुणेकरांमधून आणि विरोधकांकडून टीकेची झोड जी आहे ती भाजपवरती उठवली जाते, कारण का याच गुडलक चौक हा पुण्याचा अतिशय महत्त्वाचा चौक मानला जातो। लाखो लोक, लाखो वाहने जे आहेत ती तिथं जाऊन दिवसभर वर्दळ करत असतात। अनेक पुणेकर नागरिक, पुण्याच्या बाहेरून येणारे नागरिक तिथं जे आहेत ते फिरत असतात, त्यामुळे तिथे मोठ्या प्रमाणामध्ये विरोधकांकडून यापूर्वी देखील आंदोलनं केलेली जातात आणि या कट्ट्याचा फायदा विरोधकांना स्पेशली आंदोलन करताना होतो। त्यामुळे ही सत्ताधाऱ्यांच्या विरोधात आंदोलनं असतात, भाजपच्या विरोधात ही आंदोलनं असतात आणि त्यामुळे भाजपला हा कट्टा काढायचा आहे अशा प्रकारचं विरोधकांकडून जे आहे ते मत व्यक्त केलेलं आहे। त्यामुळे त्यांनी हा जरी दावा खोडलेला असला तरी कलाकार कट्ट्याचं नेमकं काय होणार, कारण का या कलाकार कट्ट्यावरती अनेक तरुण येत असतात, आपापली कला सादर करत असतात, अनेक चित्रकार दिवसभर त्या कट्ट्यावरती बसलेले असतात आणि त्याच्यामुळे नेमका काय निर्णय याबाबत घेतला जातो हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं असेल। पुढचं तपशील तुमच्याकडून याबाबतचं घेऊच। रोहन, तुम्ही जोडलेलेच राहा।